लवकरच मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे आणि आपल्या सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे की यावर्षी मार्गशीर्ष गुरुवार किती, पहिला गुरुवार कधी, तसेच एकूण गुरुवार किती आहेत. चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात. मार्गशीर्ष गुरुवारचे हे व्रत स्त्री, पुरुष, मुले, मुली कोणीही करू शकतात. यासाठी असा काहीही नियम कोणी लिहून ठेवलेला नाही. ज्याच्या मनात इच्छा निर्माण होईल की मला हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करायचे आहेत तर ते करू शकतात. मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी कशी करायची, पूजेची उत्तर पूजा कधी करायची, कशी करायची, उद्यापन कसं करायचं, व्रताचे नियम काय आहेत याविषयी थोडक्यात माहिती पाहूयात. हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी येते. आपल्या घरातील सर्व अडीअडचणी दूर होतात असे मानले जाते. जो कोणी हे व्रत अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण श्रद्धेने आणि मनोभावे करेल त्यांना नक्कीच या व्रताचं फळ मिळत असतं. गुरुवारचे हे व्रत जेव्हा आपण आपल्या घरात करत असतो तेव्हा आपल्या घरातील वातावरण प्रसन्न होतं. सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात निर्माण होते. आपल्या घरातील आध्यात्मिक वातावरणामुळे मुलांवर चांगले संस्कार होण्यास मदत होते. आपल्या जीवनात अनेक अडचणी येतात. जेव्हा आपण श्रद्धेने हे व्रत करतो आणि विश्वासाने आपल्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करत असतो तेव्हा आपल्या दृढ विश्वासामुळे आपण कितीही अडचणीत असलो तरी आपल्या मनावर ताण येत नाही. कारण आपण करत असलेल्या व्रतावर आणि लक्ष्मी मातेवर विश्वास असतो आणि या विश्वासामुळे आपल्या मनात नकारात्मक विचारांना थारा मिळत नाही आणि सर्व अडचणीतून आपण मुक्त होत असतो. व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. मार्गशीर्ष पहिला गुरुवार 27 नोव्हेंबरला आहे, दुसरा गुरुवार 4 डिसेंबरला आहे, तर तिसरा गुरुवार 11 डिसेंबरला आहे, चौथा गुरुवार 18 डिसेंबरला आहे. 18 डिसेंबरला हा शेवटचा गुरुवार आहे आणि या गुरुवारी आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचे असते. तर हे चारही गुरुवार आपल्याला पूजा मांडणी करून दिवसभर उपवास करून करायचे आहेत. लक्ष्मी मातेची कहाणी पठण करायची असते आणि काही नियमांचे पालन करायचे असते. आता या व्रताचे नियम कोणते ते पाहूयात. प्रत्येक गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून आपल्या अंगणात सडा मारून रांगोळी काढावी. उंबरठ्याला हळदीचं लेपन करावं. त्यानंतर आपल्या देवघरातील देवपूजा करून घ्यावी. त्यानंतर आपल्याला गुरुवारच्या व्रताची पूजा मांडणी करून घ्यायची आहे. पूजा मांडणी करण्यासाठी पूजा मांडणीच्या ठिकाणची जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. देवघराजवळ तुम्ही पूजा मांडणी करू शकता. शक्य नसेल तर आपण हॉलमध्ये देखील पूजा मांडणी करू शकतो. पूजा मांडणीच्या ठिकाणी आपल्याला गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडून त्यावर चौरंग मांडायचा आहे. चौरंगावर लाल, पिवळं, केशरी यापैकी कोणतंही एक नवीन वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. हळदी कुंकू वाहून, फूल वाहून त्याची पूजा करायची आहे. घंटी घ्यायची आहे. घंटीची देखील पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला चौरंगावर तांदळाची किंवा गव्हाची रास घालून त्यावर कलश मांडायचा आहे. कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू, दुर्वा, अक्षदा, फूल, सुपारी, 1 रुपयाचे नाणे घालून घ्यायचे आहे. पाणी घालायचं आहे. कलशावर आपल्याला आंब्याची पाने किंवा नागिलीची पाने मांडून त्यावर नारळ मांडायचा आहे. त्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो चौरंगावर मांडून घ्यायचा आहे आणि त्याच्यासमोर आपल्याजवळ जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीची स्थापना करून घ्या किंवा सुपारी स्वरूप गणपती बाप्पाची स्थापना केली तरी देखील चालेल. त्यानंतर आपल्याला पूजा मांडणीच्या समोर छान अशी रांगोळी काढायची आहे. या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे. फलाहार किंवा दूध आपण घेऊ शकतो. साबुदाण्याची खिचडी या उपवासाला चालत नाही. तिखट मीठ आपण या उपवासाला खातच नसतो. या दिवशी आपल्याला कोणालाही कठोर बोलायचं नाही, कोणाला वाईट बोलायचं नाही, कोणाची निंदा करायची नाही. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी घरामध्ये मांसाहार करायचा नाही. या दिवशी संध्याकाळी आपल्याला महालक्ष्मी देवीच्या कहाणीचं पुस्तक घ्यायचं आहे आणि त्यातील कहाणी पठण करून घ्यायची आहे. कहाणी पठण करून झाल्यानंतर महालक्ष्मी मंत्र, महालक्ष्मी अष्टक
आणि आरती करून घ्यायची आहे. आरतीसाठी आपण अगोदरच काहीतरी गोडाचा पदार्थ बनवून ठेवू शकता. शिरा बनवू शकता. नाही जमले तर तुम्ही प्रसाद म्हणून खडीसाखर देखील देऊ शकता. या कहाणीचे पठण करत असताना, या सर्व महालक्ष्मीच्या सेवा करत असताना आपण आपल्या शेजाऱ्यांना सुद्धा बोलावू शकतो. त्याचबरोबर या सर्व सेवा आपल्याला घरातल्या सगळ्यांनी मिळून करायच्या आहेत. आपल्या घरातील मुला-मुलींना या पूजाविधीमध्ये आवर्जून सामील करून घ्या. आरती वगैरे झाल्यानंतर यथाशक्ती महालक्ष्मी मातेला नैवेद्य अर्पण करायचा आहे. अगदी तुम्ही भाजी भाकरीचा नैवेद्य अर्पण केला तरी देखील चालेल. ही सर्व पूजाविधी, या सर्व सेवा आपल्याला अगदी मनोभावे, श्रद्धेने आणि विश्वासाने करायच्या आहेत. जेव्हा कुठलीही पूजाविधी, कुठलीही सेवा आपण मनोभावे करतो तेव्हा आपल्याला त्याचे फळ नक्कीच मिळत असते. प्रत्येक गुरुवारी आपण जी पूजा मांडणी करत असतो त्याची उत्तर पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शुक्रवारी करायची असते. सकाळी लवकर उठून आंघोळ करून पूजेच्या ठिकाणी आपल्याला दिवा लावायचा आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करून आपल्याला महालक्ष्मी मातेची क्षमा मागायची आहे. काही चुकलं मागलं असेल तर मला माफ कर असं म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला कलशातील पाणी तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला अर्पण करायचं आहे. बाकी आपण जी फुले आणि पाने पूजेसाठी वापरली आहे ती निर्माल्यात टाकायची आहेत आणि जो नारळ आहे तो आपल्याला तसाच पुढच्या गुरुवारी पूजा मांडण्यासाठी ठेवायचा आहे. रास घातलेले तांदूळ किंवा गहू देखील तुम्ही पुढच्या गुरुवारी तेच वापरू शकता. हे गुरुवारचे व्रत करत असताना समजा 1-2 गुरुवार झाल्यानंतर तुम्हाला जर काही अडचण आली, मासिक धर्म आला तर काय करायचं? मासिक धर्म जरी आला तरी देखील तुम्ही हा उपवास करू शकता. घरातील इतरांकडून तुम्ही सर्व पूजाविधी करून घ्या. त्यांना कहाणी वाचायला सांगा आणि तुम्ही स्वतः ती कहाणी श्रवण करा. घरातील कोणीही करणार नसेल तर तुम्ही मोबाईलवर, यूट्यूबवर ही कहाणी ऐकू शकता, मंत्रस्तोत्र ऐकू शकता. शक्य असल्यास या दिवशी संध्याकाळी गायीची पूजा करावी. शक्य नसल्यास गायीच्या मूर्तीची पूजा केली तरी देखील चालेल. मार्गशीर्ष महिन्यातील 4थ्या गुरुवारी म्हणजे शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचे आहे. या व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कहाणी पठण करून झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर 7 सुवासिनी किंवा कुमारिका बोलवायच्या आहेत. त्यांना हळदी कुंकू लावून व्रतकथेची एक प्रत द्यायची आहे, एक फळ द्यायचं आहे, त्यांना खीर किंवा दूध द्यायचं आहे. शक्य असल्यास तुम्ही त्यांना भोजन देखील देऊ शकता. जेव्हा आपण हे अन्नदान करत असतो तेव्हा मनाला अगदी समाधान वाटतं. जर समजा उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला मासिक धर्म आला तर त्या दिवशी तुम्ही उद्यापन न करता फक्त उपवास करावा आणि पुढच्या महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही उपवास करून त्या दिवशी संध्याकाळी उद्यापन करावे. अशा पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करायचे आहेत, अगदी सोप्या साध्या पद्धतीने. मी दिलेली ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.